नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण कोबीची भाजी बनवणार आहोत, पण वेगळ्या पद्धतीने. आधी मी तुम्हाला चण्याची डाळ टाकून कोबीची भाजी शिकवली आहे. आणखी वेगळ्या पद्धतीने आपण बनवूया. तर त्यासाठी मी या पद्धतीने उभी उभी अशी कापून घेतली आहे कोबी. त्यात आपण टाकणार आहोत वाटाणे, कोथिंबीर, आलं लसूण आणि हिरवी मिरची, हिंग आणि हळद, मीठ. थोडंसं लिंबू टाकूया, पण नंतर टाकणार आहोत ते. आणि हे आहे ओलं नारळ, माझ्याकडे अवेलेबल होतं. पूर्णतः ऑप्शनल आहे, असेल तर यूज करा, नसेल तर काही हरकत नाही. अशी पण छान लागते ही भाजी. चला बनवायला घेऊया. तर मंडळी, भाजीसाठी खमंग फोडणी तयार करायची आहे. तेल छान गरम होऊ द्यायचे. त्यानंतर त्यात टाकायची आहे राई, अर्धा चमचा एवढी, थोडंसं जिरं. त्यानंतर त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता आणि हिंग. फोडणी खमंग बसली पाहिजे, तेव्हाच पदार्थाला रुचकरपणा येतो. त्यानंतर वाटाणे टाकायचेत आपल्याला. बघा अशा पद्धतीने. आणि त्यात टाकायचे कोबी. छान असं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे फोडणी ही वाटाणे आणि कोबीला छान अशी बसेल. मस्त असा सुवास दरवडेल. फोडणी कोबी आणि वाटाण्यांमध्ये बसली की तिला थोडा वेळ होऊ द्यायचे. जोपर्यंत कोबी आणि वाटाणे होत आहेत तोपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे. आलं लसूण हिरवी मिरचीचं झाकण ठेवायचे. आणि आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घ्या. त्यातच थोडं लिंबू पिळायचे. लिंबू पिळताना लक्षात घ्या, बी जाता कामा नये त्यात, नाहीतर कडवटपणा येईल भाजीला. छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्या. आणि आता बघा, कोबी आणि वाटाणे पण थोडे होत आले आहेत, तर त्याला छान मिक्स करायचे. आता आपल्याला आपलं वाटण टाकायचंय त्यामध्ये, त्यामुळे थोडेसे तेलासाठी जागा करा, भाजीचंच तेल उतरतं. तर अशा पद्धतीने भाजीला साईड केलं तर भाजीचं तेल मध्यभागी उतरेल. त्यातच आपल्याला आलं लसूण हिरवी मिरची टाकायची आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचे. तेलात परतलं गेलं की लगेचच आपल्याला संपूर्ण भाजीला मिक्स करून घ्यायचे. थोडी हळद टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे. यात दुसरा कुठलाही मसाला आपल्याला टाकायचा नाहीये. ही भाजी अशीच बनवा. छान असं मिक्स करवा. पुन्हा एकदा सांगते, कुठलेही मसाले यामध्ये टाकू नका. ही भाजी जशी मी बनवलेली आहे ॲट इज इज अशीच बनवा तुम्ही. त्यानंतर शेवटी मीठ टाकायचे आपल्याला चवीनुसार. परत एकदा मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. बघा अशा पद्धतीने संपूर्ण वाटण पूर्ण भाजीला लागलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचे आणि अगदी 5 मिनिट होऊ द्यायची आहे फक्त. त्यानंतर ओलं नारळ होतं ते मी किसणीने किसून घेतलेलं आहे आणि त्यात ॲड केलंय. आता थोडंसं असं मिक्स करून घ्या आणि झाकण देऊन 2 मिनिट होऊ द्यायचे आणि कोथिंबीरने गार्निश करायचे. रेडी आहे इथे आपली वेगळी अशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली कोबीची भाजी. तर तुम्ही पण नक्की बनवा. आणि तुम्हाला भाजी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गायत्रीज रेसिपीला आपल्या फ्रेंड सर्कलपर्यंत पोहोचवा. आणि प्लीज कमेंट करा. तुमच्या कमेंट्सची वाट बघत आहे मी. थँक्यू.